माफ करा. नाही म्हणजे आज खरं तर धैर्यासाठीच आम्ही मीटिंग घरी बोलवली होती. पण तुम्ही बघितलत ना, त्याची तब्येत बरी नाहीये. आणि त्यातून आता जे काही झालं ते नाही. म्हणून मला असं म्हणायचंय की आजची मीटिंग आपण इथेच थांबवूयात. जे काही निर्णय घ्यायचे, जे काही बोलायचे ते आपण उद्या ऑफिसमध्ये बोलूया. पण मनापासून मी माफी मागते, तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं. नाही नाही मॅडम, अशी माफी वगैरे मागायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, येतो आम्ही. काळजी घ्या. चला. बोल ना, बोल ना. आत्ता का तोंड चिवून उभी आहेस तू? बोल. माझ्या धैर्यांना असं अडकवून ठेवलंयस ना तू एकदाचा त्यांना डिवोर्स दे आणि पैसे घे. मग ज्याच्या सोबत जायचंय ना त्याच्या सोबत जायला दे. तोंड बंद कर तुझं. उगाच काय माहित नसेल ना तर फालतूची बडबड करत बसू नकोस. जे काय बोलतेय ते नीट विचार करून बोल, नाहीतर अजून एक खाशील. तू काय करतेस ना ते मला चांगलंच माहिती. तू आमच्या दोघांमध्ये किती पण गैरसमज करायचा प्रयत्न केलास ना, पण तुला जे पाहिजे ते कधीच होणार नाहीये. मी धैर्यांना सोडून कुठंच जाणार नाही, कधीच. 7 जन्म एकत्र राहायचं वचन दिलंय आम्ही एकमेकांना, आणि मी ते वचन पाळणार. कळलं तुला? चला आता वेळ वाया घालवायला नको काय. आपल्या प्लॅनचा पुढचा टप्पा सुरू करायची वेळ आलेली. धैर्य, बस झालं सावी. ही 7 जन्माची 7 वचन हीच तर 7.5 लागली आहे ना माझ्या माग. हेच तर बॅड लक आहे माझं. सावी, ज्या नात्यात पुढे काही होणारच नाहीये, ज्याचं काही भविष्यच नाहीये, ते कशाला टिकवत बसायचंय तुला? काय मिळणार आहे हे सगळं करून? काय लागणार आहे तुझ्या हाती? तू जा. तू सुद्धा मोकळी होशील आणि मी सुद्धा मोकळा होईल. आणि सावी, आपल्या कुठलीच गाठ जुळलेली नाहीये. आणि कधीच जुळणारही नाही. धैर्य, अहो मी धैर्य.
साहेब 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 नमस्कार. सर सॉरी हा, तुम्हाला जरा डिस्टर्ब करतोय, पण तुम्ही सुद्धा धैर्य सरांना भेटायला आला होतात का? नाही म्हणजे मी सुद्धा खूप होप्स ठेवून आलो होतो धैर्य सरांना भेटायला. म्हणजे सावी मॅडमनेच मला तसं बोलवलं होतं, पण अचानक काय झालं काय माहिती नाही, मला भेटायला नकार दिला त्यांनी. नाही मॅडम मला धैर्य सरांचा नंबरही देत नाहीये. मला ना धैर्य सरांच्या मदतीची खूप गरज होती हो. तुम्ही माझी मदत करू शकता का? मला त्यांचा नंबर मिळाला तर बरा होईल. मला खूप मदतीची गरज आहे त्यांच्या. हे बघा, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. सॉरी. चला. या मोठ्या लोकांच्या हे असल्या वादात पडण्यापेक्षा न पडलेलंच बरं. उद्या काही झालं तर उद्या हे धैर्यमधून जर सगळे लोक आपल्यावर चिडणार, त्याच्यापेक्षा हे नकोच भानगड. सर ओ सर माझं ऐका. सावकाश. टच सुद्धा करायचं नाही मला. तुझ्या या नौटंकीचा, खोट्या काळजीचा आता ना राग यायला लागलाय मला. उबग आलीये मला तुझ्या दिखाव्याची. आता तू काय, तुझी सावली सुद्धा मला माझ्या आजूबाजूला नकोय.